स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतिष्ठित अभिमानाची आणि सन्मान हीची स्पर्धा 2024 हे दुसरं पर्व। तर या ठिकाणी मी विनायक येरुणकर कुठे असतील आपण या ठिकाणी यायचंय। विनायक येरुणकर आपण समालोचन कक्षेमध्ये यायचंय। या ठिकाणी सामना ऑन होतोय केलवली विरोधात अंजरुण। तर केलवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अंजरुण संघाला। चला सामना चालू करा। 3 षटकाचा सामना राहील। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या मैदानावर पाहावास मिळणार आहे। चला स्पीडअप घ्या, अजून बरेच सामने या रात्रीमध्ये पार पाडायचे आहेत। तर बघूया अंजुर आणि केलवली या दोन संघांमध्ये सामना चालू होतोय। या धावता प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण ऐकणार आहोत साहिल येरुणकर यांना ऐकूया, यांची मधुर वाणी धावतो वर्णन यानंतर पुढील। हॅलो हॅलो आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी साहिल येरुणकर स्वागत करतो। जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली यांच्यातर्फे आयोजित केलेली दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच अंजरुण त्यांच्या विपक्ष केळवली अशी सामना रंगतोय मैदानामध्ये, जिथे पहिल्या चेंडूवरती निर्धाव खेळला अजिंक्य। लास्ट मॅचचा हिरो अंजरुण संघासाठी तुम्ही बघताय अजिंक्य स्ट्राइक एंड वरती आहे। पहिला बॉल फेस करताना डॉट खेळला। पॉवर प्लेची ओव्हर 3 ओव्हरचा सामना। दोन्ही टीम्स एक मॅच जिंकून पुढे सरसावला सेकंड राऊंड मध्ये। कॉन्फिडन्स लेवल दोन्ही संघांचा हाय असणार। दुसरा बॉल घेऊन फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला आता बॉल वरती। नो बॉल नो प्लस, अंपायर डिसिजन सिक्सर। नो प्लस 6, 7 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि वळू आपण डीजे मास्टरला मिळते संधी। त्यानंतर षटकार, एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची आणि नो प्लस 6 म्हणजे मिळाल्या 7 धावांनी सुरुवात केली आहे। 3 ओव्हरचा सामना जिंकणारा टीम पोहोचणार क्वार्टर फायनल म्हणजे संधी या ट्रॉफीची। एक तरी ट्रॉफी आपल्या घरी नेण्याची दोस्ती चषकावरती एखाद्याही चषकावरती नाव कोरण्यासाठी जो सामना तुम्हाला खेळायचा असतो क्वार्टर फायनल, त्यासाठी तुम्ही लढत घेणार तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ही मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे। चेतनजी गिरी यांना मी विनंती करेन की स्टेज वरती यायचं आहे। आयोजकांतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत केलं जाते। लेट कटचा फटका, 2 धावा धावून पूर्ण झाला। तिसरीचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत फलंदाज। अजिंक्य स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्यात इच्छुक आहे। सुरुवात केली आहे अंजरुण संघाने। बिनबाद 9 तुम्ही सर्व बघताय मैत्री चषक पर्व दुसरे। फर्स्ट टाइम राईट सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं असतं कोणत्याही गोष्टीची। स्ट्राइक एंड वरती अजिंक्य पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, गॅप शॉट सिलेक्शन, गुटना टेक तमाशा देख आला अजिंक्य बॅट मधून हा चौकार। वळूया डीजे मास्टर कडे। यानंतरचा सामना घोडेवली बी वर्सेस खरेवली।
या मॅच मध्ये आतापर्यंत अजिंक्य चांगली बॅटिंग करतो. यावेळेला पुन्हा एकदा शॉट आर्म पुल ठरलाय सक्सेसफुल. अजिंक्यच्या बॅट मधून आता धाव यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी देऊया आपण. आपण नाईटचे सामने बघतोय, मात्र अंदरून संघाचा अजिंक्य मागता आता चमकतोय रात्रीच्या अंधारामध्ये. अजिंक्य उर्फ छोट्या लेदर क्रिकेटचा खूप जास्त अनुभव असलेला, रायगड लेदर क्रिकेट मध्ये ज्याची वर्डी लागली होती तो अजिंक्य त्याच्या बॅटिंगची क्षमता मैदानात दाखवतोय. षटकारानंतर डबल चौकार षटकार या गोलंदाजावरती आक्रमण करण्यास सुरुवात. यावेळेला इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट दोस्ती चषक ब्रँडेड षटकार डीजे मास्टर कडे. अजिंक्यला रोखणं आता मुश्किल झालंय. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 25 बिनबाद 25. 3 ओव्हरचा सामना आहे. अजिंक्यने ओळखलाय मॅचची ओळखले प्रायोरिटी आणि अजिंक्यने दाखवलं त्याच्या बॅटिंगची क्वालिटी. अंदरून संघाचा ब्रँड आता मैदानात उमटवायला सुरुवात झाली अजिंक्यच्या माध्यमातून. आडव्या हातात घेतला या गोलंदाजाला. आक्रमणवरती आक्रमण, अटॅक इज द बेस्ट पॉलिसी अजिंक्य अपनावतोय. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये खालापूर तालुक्यातील कॉमेंट्री बॉक्स मधले सुपरस्टार कॉमेंटेटर ज्यांचा आवाज ऐकून आता कित्येक वर्ष थोडं त्यांच्याकडून शिकायला मिळालं तेच आमचे सर्वांचे लाडके तुषारजी धुमाळ. माझ्या समवेत आहे तुषार सर. अजिंक्यने मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये ओळखलाय 3 ओव्हरची मॅच 18 बॉल खेळायला मिळणार आहेत. टोटल 50 पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अशा वेळेला स्कोर कार्ड वरती धावा लावल्यात त्या अजिंक्यच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. टीमच्या आल्यात 25. अजिंक्यच्या बॅट मधून 24 रन्स. अजिंक्यसाठी हा बॉल लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल सक्सेसफुल. अजिंक्यने उठवला तडाखा. सामना पहिल्या इनिंगची सुरुवात जयच्या पहिल्या ओव्हरची पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात झाली आहे. अजिंक्यच्या बॅट मधून षटकार हॅट्रिकने या टुर्नामेंटची दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वाचा पहिला षटकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज ठरतोय अंदरून संघाचा अजिंक्य रसाल. 31 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून अजिंक्य जोपर्यंत पिच वरती उभा राहणार धावा येणार यात शंकाच नाहीये. कारण की आता नॉन स्ट्राइक एंड वरती 6 बॉल ज्याने फक्त मजा बघितली या सामन्याची तो संतोष जोरकर. अंदरून संघाचा षटकार किंग आता स्ट्राइक एंडला चाललाय. अक्षयजी दिसले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलंय. आता मात्र मी म्हणेन केलोली संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये गोलंदाजाला 6 बॉल मिळतात टाकायला. कमबॅक करायला मात्र फलंदाजाकडे एकच संधी असते. ती संधी ओळखावी लागेल. एक पहिली विकेट मिळवावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू त्यांच्या टीम साठी. या मॅच साठी 2 ऑफिशियल्स पांडे सर आणि त्यांच्यासोबत मेन अंपायर्सच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. अंकेशजी तांबडे मॅन फ्रॉम सावरोळी. सेकंड ओव्हर घेऊन हा गोलंदाज यावेळेला कॅच होती आणि थोडीस मिसफील्ड व्हायला मिळाले. यष्टीरक्षकांना चुकी झाली. जिथे संधी होती विकेटची तिथे 1 धाव धरून पूर्ण. अंदरून संघासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा स्ट्रायकर मॅन त्यांचा ज्याने एक्सेलेटर वरती पाय ठेवलाय तसंच अजिंक्य आता स्ट्राइक एंड वरती आलाय. छोट्याने मात्र मन जिंकलेत. होम ग्राउंड म्हणावं लागेल छोट्यासाठी. त्या होम ग्राउंड वरती बॅटिंग करताना आतापर्यंत पहिले मॅच
मॅन ऑफ द मॅच राहिला. दुसऱ्या मॅच मध्ये जी सुरुवात केली आहे या टुर्नामेंटची षटकार हॅट्रिक ठोकले. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप लास्ट मॅचचा केलोलीचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. डॉट बॉल ज्याची गरज आहे केलोली संघाला. निर्धाव चेंडू विकेट्स मिळवावे लागतील कारण की स्कोर कार्ड होते धावा लागल्यात त्या 32. फक्त 3च ओव्हरचा सामना आहे. रोकावा लागेल 45च्या आतमध्ये कारण की चेस करत असताना दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ झालाय. 32 रन स्कोर कार्ड होते अंधरून संघाच्या. यावेळेला चेंडू हवेत आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड होते धावा लागल्या अंधरून संघाच्या. 34 पहिली इनिंग चालू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 34 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. अजिंक्यची बॅट बोलायला लागली. 34 मधल्या अजिंक्यने बनवल्यात 32 धावा. अजिंक्य आपली वैयक्तिक 50 आणि या टुर्नामेंटचे पहिलं अर्धशतक झलकवणार का याच्याकडे लक्ष लागलं आता प्रेक्षकांचं. अंजरूनचे चाहते बोलत असतील अजून एक षटकार हॅट्रिक ठोकणार का. मात्र प्रदीप चांगला गोलंदाज आहे. या वेळेला संधी आहे कॅचची. प्रदीप स्वतः कॉर्डन बॉलची संधी. थोडेसे एफर्ट्स अजून हाफ चान्स म्हणावा लागेल. हाफ चान्सला कन्वर्ट करायला पाहिजे होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला गोलंदाजाचा. वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. रणनीती चांगली आहे फलंदाजांची. जिथे एक्स्ट्रा रन मिळतात सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करतात. 36 रन स्कोर कार्ड वरती. चांगल्या टोटल कडे वाटचाल आता केली अंधरून संघाने. अजिंक्य रसाल मैदानात पेटलाय. हे वादळ कसं थांबवणार केलोली संघ. या ओव्हर मध्ये एकही चौकारातून आलेला नाही. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट. पॉइंटच्या वरतून हा चेंडू आउटफील्ड मध्ये थोडासा अडला. परफेक्ट मिडल झाला होता. 2 धावा तर मिळतील. दोन धावेने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या. 38 रन्स. पहिली इनिंग अजूनही चालू आहे. दुसऱ्याच ओव्हरचा खेळ चालू आहे. प्रदीपचा हा बॉल पुन्हा एकदा झेल हवेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे आणि कोणती चुकी करणार नाहीये. पहिली विकेट या मॅच ची मिळते ती प्रदीपला. वळूया डीजे मास्टर कडे. पुढे पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आगेकूच करतात. बैलमारे साहेबांचं स्वागत आहे दोस्ती चषक 2024 च्या दुसऱ्या पर्वामध्ये. मी मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. बैलमारे साहेब छोट्याने आपली कामगिरी चोख बजावल्या. 36 धावा आपल्या स्कोर संघासाठी बनवल्यात. नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक घेऊन आलाय आपल्या टीम साठी. त्यांच्या टीमचा अक्षयजी दिसले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये होते. 500 रुपये जमा करायचे आहेत. एक विकेट तर मिळाले. जी विकेट त्यांना पाहिजे होती. आपण जे सन्मान चिन्ह देतोय
त्यांचे पुरस्कर्ते कैलासवासी राकेश नारायण पवार यांच्या स्मरणार्थ आपण जे सन्मान चिन्ह देतोय त्याचे छोटे बंधू विराज पवार, मी त्यांना विनंती करतो विराज दादांना की स्टेजवरती यायचंय, आयोजक तुमची वाट बघतायत. आणि ऋषिकेशजी बैलमारे, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की स्टेजवरती यायचंय. आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. ह्या गोलंदाजाने मात्र चांगला कमबॅक केलाय. प्रणितने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. संतोषजी जोरकर यांच्या बॅट मधून अजून एकही चौकार षटकार आलेला नाहीये. सन्माननीय ऋषिकेशजी बैलमारे आणि सन्माननीय विराजी पवार साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. दोस्ती चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक असं स्वागत, दमदार स्वागत केलंय मान्यवरांचं. या चेंडूवरती एक मोठा फटका मारून अर्थातच फलंदाजानं मारल्यात या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बिग हिट, 6 धावा षटकार. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्यात 44. प्रदीप दुसरं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं 6 धावा खर्च केल्या होता आणि असं वाटलं होतं की पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा एक साइड वरती पाय दिलाय ते संतोषजी जोरकर याने त्यांच्या बॅट मधून इनिंगचा पहिला षटकार आलाय. वेळेला फलंदाज फक्त चेंडूकडे बघत राहिलाय. आला एक निर्धाव चेंडू. 44 वरती आता धावसंख्या स्थिरावल्या. अंजरून संघ 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 44 चांगला टोटल आहे. मात्र येणारे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून अजून एखादा चौकार षटकार खेचावा लागेल. आपल्या टीमला 50+ न्यावं लागेल. एक 50+चा वेगळा प्रेशर समोरच्या टीम वरती येणार. प्रणितसाठी हा बॉल लेग साइडच्या दिशेने चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. 45 रन्स स्कोर कार्ड वरती लागले. पहिली इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर. प्रणित केलोलीचा ब्रँड प्रणित ज्याच्यावरती अपेक्षा आहेत सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना या धावा चेस करण्याचे. येणारे काही चेंडू दाखल बाकी आहे. पहिला शॉर्ट बॉल हुकलाय. स्वतःवरती नाराज असणार कारण की संधी होती रन बनवण्याची. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. मेन अंपायरच्या भूमिकेत पांडे सर आपल्याकडे इशारा करतात. हा बॉल वाईड आहे. सॉरी 22 आहे. आणि हा पलटी स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू या बॉल वरती एक धाव धावून पूर्ण केली आहे. प्रणित चांगली गोलंदाजी करतोय. जरूर षटकार खाल्ला त्यानंतर मात्र चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. सेकंड राऊंडचा पहिला सामना केलवली त्यांच्या विपक्ष खेळतोय अंजरून. प्रथम बॅटिंग करताना अंजरूनने आतापर्यंत स्कोर कार्डवरती 47 धावा लावल्यात. संतोष जोरकर त्यांचा षटकार किंग अजून मैदान उभा आहे. शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडू हवेत ते स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न. तू मैं कॉलिंग चुकल्या. 2 धावा जाऊन पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न करताना दिसतोय सुमित आणि अशा वेळेला रनआउटच्या स्वरूपात संतोष जोरकर दुसरा फलंदाज बाद होतो या इनिंग्स मध्ये. डीजे मास्टर कडे संधी आहे. एक सुमधुर गीत होऊन जाऊ द्या.
कुस्तीच्या दुनियेतील हा राजा माणूस आता मात्र थोडासा विश्राम करताना प्रसादजी देशमुख आणि आमचे मानकिवलीचे निखिलजी देशमुख यांचा एक वेगळा विक्रम आहे. यांच्या शृंखलेमध्ये नेहमी आपण उंच उंच ट्रॉफ्या पाहिल्यात, मग ती डेची शृंखला असो किंवा नाईटची शृंखला असो, आणि त्यांचा रेकॉर्ड आहे या पंचकृषीमध्ये एक वेगळा रेकॉर्ड. क्रिकेटचा बॅट त्यांच्या हातामध्ये कधी पाहायला मिळत नाही, क्रिकेटचा चेंडू त्यांच्या हातामध्ये कधी पाहायला मिळत नाही, पण तमाम क्रीडा रसिकांना आणि तमाम क्रीडा खेळाडूंना ते मैदानामध्ये खेळण्यास भाग पाडतात. सन्माननीय उत्तमजी देशमुख आणि अनंत देशमुख साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेमध्ये अर्थातच जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित दोस्ती चषक 2024 मध्ये हार्दिक असं स्वागत. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नाच्या ट्रॉफीमध्ये बरंच मादक सौंदर्य भरलंय. आपण चारही दिशेनं तिच्या जर डोळे फिरवलेत तर डोळ्यात साठवणारी ट्रॉफीज आपल्याला या दोस्ती ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील या व्यासपीठावरती आहेत आणि हा दुर्दर्श शतकरा योग आहे त्यांच्या ट्रॉफीज साठी चालू असलेला 18 दोस्ती चषक 2024. 18 चेंडू आणि विजयासाठी लक्ष्य आहे 50 धावांचं. 50 धावा कंप्लीट कराव्या लागतील. मॅन फ्रॉम खरिवलीचा कर्णधार इथे आलाय, त्याचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. दोस्ती चषक 2024 मध्ये घोडुली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, कदाचित कुणाल कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्याला आपण विनंती करूया टॉस साठी आपण यावं. घोडुली बी संघ मात्र मैदानामध्ये खेळेल. जसा वडवली बी पाहतो तसं आपण घोडुली बी संघ पाहणार आहोत. एसडीसीसी घोडुली बी अर्थात श्रीजष्ट स्पोर्ट्स क्रिकेट क्लब घोडुली. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, टिपलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ, पोपळाई न फोडता मैदानाच्या बाहेर आलाय फलंदाज प्रणित दिसले. या चेंडूवरती मात्र पॅव्हलियन मध्ये त्यांना पाहायला लागेल. ठोक डीजे. दिसले साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक आहे. बघा पारितोषिक नक्की लावा, पारितोषिकांमुळे या खेळाडूंचं मनोधैर्य वाढेल, पण ती पारितोषिक त्यांच्यापर्यंत पोहोचणं देखील महत्वाचं आहे. नावंडे संघाची मॅच पाहिली आपण, पारितोषिकांची लयलूट खैरात झाली, पण ती पारितोषिक त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली याच्यामध्ये आता शंका मला वाटते. ती आमच्या समोर मात्र जमा झाली नव्हती, पण त्याच पद्धतीने जी पारितोषिक लावली जात आहेत त्यांना मान्यवरांना आपण विनंती करूया का आपण ही पारितोषिक जमा करावी. पंचांचा यावेळेस स्वेरचा इशारा आणि त्याहूनही वनबाऊंचा इशारा येतोय. अवंतर धावफलकावरती बाद 50चा पाठलाव होतोय. एका चेंडूचा खेळ झाला आणि धाव लागली ती स्कोर कार्ड वरती 1. प्रणय शेठ लाले यांच्याकडनं आपण बघतोय टीम अंजरून संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, ज्यांनी या स्पर्धेसाठी देखील बहुमूल्य योगदान दिले. आता थेट प्रेक्षेपण पाहतात, कदाचित दौऱ्यावरती असतील, नागपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि तिथून केटीसी वाहिनीच्या माध्यमातून ते थेट प्रेक्षेपण पाहतायत. आयोजकांना देखील भरघोस अशा शुभेच्छा दिल्यात. अतिशय सुंदर ही सजावट आहे आणि या सजावटीच्या माध्यमातून दोस्ती चषकाला प्रणयजी लाल यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब, तुमच्या शुभेच्छा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचल्यात आणि त्या आम्ही तुमच्या संघापर्यंत पोहोचल्यात. यावेळेस संतोष जोरकर यांनी पकडलाय हा चेंडू जोरदार पद्धतीनं. अजिंक्य जबरदस्त गोलंदाजी करताना अजिंक्यचा हा चेंडू यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. याआधी देखील या क्षेत्ररक्षकाने चांगला झेड टिपला आणि आता मात्र तो धावा देखील आपल्या संघासाठी 3 वाचवतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात.
14 चेंडू 48 धावांची गरज आहे. जर 28 असत्या तर मजा आली असती. करणजी ठोंबरे, केतनजी ठोंबरे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपला हार्दिक असं स्वागत आहे. OUT आउट. फलंदाज येईल पॅव्हलनच्या आश्रयाला. संधी दिली जाणार पुन्हा एकदा. डीजे वाढदिवसाच्या दोस्ती चषकाच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुढील वाटचाल त्यांची सुखकारक सुंदर आणि मित्रांच्या गमतीनं प्रवास व्हावा अशी शुभेच्छा असतील. समाधानजी दिसले या मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतायत. त्यांची टीम मैदानामध्ये खेळते. नेक्स्ट टॉस साठी खरिवली संघाचा कर्णधार रितेश इथे मात्र आलेला आहे. घोडोली संघाच्या कर्णधाराला मी शेवटची आणि अंतिम विनंती करतो आपण देखील लागलीच यावं. पहिलं षटक समाप्त झालंय आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 2 नाहीयेत. हे जवळजवळ 5 ते 6 मित्र आहेत ज्यांनी दर्जेदार आयोजन केले आणि यांची छबी आपण या फ्लेक्स वरती बघतोय. जवळजवळ 6 फोटो आहेत आणि या 6 फोटोच्या माग 66 की 600 असे बरेचसे हात आहेत ज्यांनी या आयोजनामध्ये खूप चांगली मदत केली. बघा अगदी स्टेजच्या समोर आमचे जे क्रीडा रसिक आहेत, क्रीडा खेळाडू आहेत, जे शेकोटीचा आनंद घेत आहेत, त्यांना विनंती असेल की ती शेकोटी प्लीज भिजवा. तुमच्या त्या धुरामुळे खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये अडचण होते. आयोजकांकडून तुम्हाला प्रेमाने आणि सन्मानाने ही विनंती केली जाते. नेक्स्ट बॉलर निखिल कदम. कदम कदम बढाए जा. आणि फलंदाज दोन्ही बंधू मैदानामध्ये आहेत. प्रदीप दिसले आणि संतोष पवार आणि प्रदीप पवार. पवारांची पॉवर दाखवावी लागेल आणि ते पॉवरफुल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पण अजिंक्यने या चेंडूला अडवलंय. ज्यांनी जिंकण्याची संधी शोधली आहे. 2 गाड्या पुन्हा एकदा एकाच ट्रॅक वरती आल्या आणि आल्या 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 अपघात मात्र झालाय. ठोक डीजे. बघा टीम घोडोली एससीसी घोडोली बी संघाला विनंती असेल आपण टॉस साठी यावं. स्टेजच्या उजव्या बाजूला आपण बघतो आपल्या माता भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परस्त्री ही माता भगिनी समान ही राजाची आपली शिकवण आणि या शिकवणीनुसार मी आदरणीय आमच्या ताईंना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्या. तुमच्यासाठी बसण्याची उत्तम सोय आहे. दोस्ती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं वेलकम. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 3. छोटा पॅक बडा धमाका. नरेशजी दळवी मॅन फ्रॉम होराळे. आता मात्र गुणलेखाच्या भूमिकेमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेत आणि टॉस देखील केला जाईल. सन्माननीय राकेशजी चोरगे साहेबांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा टॉस करावा, कौल करावं तुमच्या शुभ हस्ते. राकेशजी चोरगे साहेबांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे अंधरून संघानं आता पकड जकड आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय आणि यावेळेस केळवली जो संघ आहे त्याला मात्र थोडंसं पिछाडीवरती ठेवलंय. पण समाधान दिसले यांचा कान मंत्र मात्र आता या खेळाडूंपर्यंत जाणं पोचणं गरजेचं आहे. इथून मात्र संघर्ष करताना मोठे फटके मारावे लागतील. अशा वेळी आपण बघतोय बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र होत नाहीये आणि मैदानामध्ये डॉट चेंडूचा पंचांचा थेट इशारा. टॉस झालाय, लेट आले आणि थेट शेड झाले. टीम एसडीसी घोडोली बी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे, निर्णय तुम्ही लगेच घ्या. इथे चेंडूचं खराब फेकी झाली आणि त्याच्यावरती 1 धाव मात्र येते.
लेट प्रवास मात्र इथे टीम केळवली संघाचा पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य या नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण हा प्रवास जर सुखकारक करायचा असेल, इथून पुढे क्रिकेटचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. क्रिकेटमध्ये हारणं जिंकणं महत्वाचं नाहीये, क्रिकेटमध्ये तुम्ही संघर्ष करणं हे खूप महत्वाचं आहे. दोस्ती चषक 2024 चे माध्यम आहे, मैत्रीपूर्ण लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंजरून देखील आपण पाहतोय मैत्रीपूर्ण लढतोय आणि त्याच ताकदीनं लढावं लागेल ते टीम केळवली संघाच्या खेळाडूंना. अतिशय सुंदर क्लिअरिटी क्वालिटी आपण पाहतोय. KTC लाईव्ह कर्जत खालापूर टेनिस.in या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. याची डोळा अर्थातच दोस्ती चषक 2024च्या या सोहळ्यामध्ये आनंदाचा हा सोहळा, क्रिकेटचा मादक सौंदर्याने नटलेली सजलेली ही स्पर्धा, क्रिकेटची मेजवानी घेऊन आलेली ही स्पर्धा आता आनंद देते या पंचक्रोशीतील सगळ्या खेळाडूंना. नेक्स्ट बॉलर ओमकार पाटील. ओमकारचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा पुरेपूर मात्र संपर्क होत नाहीये. अशा वेळी संपर्क घडण्याचा गरजेचा आहे आणि हा संपर्क मात्र इथे घडू देत नाहीये तो गोलंदाज ओमकार. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे संतोष पवार, मॅन फ्रॉम केळवली. संतोषचा फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पाखला मिळतो जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. अशा वेळी चेंडूवरती ताबा नक्कीच मिळवला होता, पण मिळते ती 1 धाव. 1 धावेने स्कोर कार्ड वरती झाली वाढ. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. थोडासा लो स्कोरिंग सामना आहे, त्यामुळे प्रेक्षक देखील कंटाळलेत, पण या प्रेक्षकांची मनं जाता आता फलंदाजाला जिंकावी लागतील. इथे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं जातंय. गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व सिद्ध करताना क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाला जास्त महत्व नाहीये सर, पण या क्रिकेटच्या खेळामध्ये आता अंजरून संघाच्या गोलंदाजाने सिद्ध करून दाखवलं आम्ही देखील करू शकतो. ज्ञानेश्वरजी पिंगळे घोडोळीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं आणि त्यांचं स्वागत मात्र इथे केलंय या 4 धावांनी, अर्थातच फलंदाजानं चौकार मारून. SDC घोडोली बी मागच्या हंगामातील याच ट्रॉफीचे रनर अप म्हणून राहिलेली टीम आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी विरोध असेल खरिवली 36 विभागातील एक नामांकित संघ, ज्या संघामध्ये बायकर मॅन देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अलीकडच्या टीम मध्ये म्हणजे घोडोली बी संघामध्ये स्पोर्ट्स सायकल मॅन याच ट्रॉफीचा मानकरी कुणाला आपण पाहू शकतो. म्हणजे लढत आता सायकल आणि बाईकची मैदानामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळणार. मानकिवलीचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य परेशजी देशमुख साहेबांना आपण आमंत्रित करूया या व्यासपीठावरती. दोस्ती चषकामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. जयजी पाटील हे मात्र आनंद घेतात या स्पर्धेचा, ज्यांनी कठीण परिश्रमामध्ये या मैदानाला आलिंगन घातलं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. जयजी पाटील अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत, ज्यांची मॅच उद्याच्या रात्रीमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते.